हे काय करताय तुम्ही? साहेब, आता मी सांगतोय तसं करा तुम्ही. तुमच्या ज्या काही योजना आहेत ना ते तुम्ही तुमच्या भाषेत समजावूया. का? का म्हणजे बघू तरी तुमची भाषा समजते का त्यांना. म्हणजे तुम्ही माझी परीक्षा घेणार? हो, काय बोलताय साहेब, आम्ही एवढं मोठं कुठलं हो. अहो, आम्हाला तुमच्याकडनं शिकायचंय म्हणून तुम्हाला सांगतोय. तुम्ही सांगा तुमच्या योजना. तर आजोबा, इंग्रजीत समजावायचं त्यांना. तुम्ही इंग्रजीची एवढी थोरवी गात होता ना, मग इंग्रजीत सांगा त्यांना. हॅलो सर, माय सेल्फ धर्मेश. वी ॲज अ प्रायव्हेट बँक ऑफर अ लोन ॲट इन्स्टंट बेसिस. ऑल्सो इफ यू इन्व्हेस्ट इन आवर प्लॅन्स वी ऑफर मॅक्सिमम इंटरेस्ट रेट कम्पेअर्ड टू अदर्स. थांबा. अहो काय साहेब, तुमची गाडी एकदा सुटली की थांबायचं नावच घेणार आहो. हा, थांबा जरा. बाबा, आता साहेबांनी तुम्हाला जे काही सांगितलं ते तुम्हाला कळलं का हो? कळलंच नाही बघ मला. काय भाषा ऐकून असं वाटलं मला माझ्या कानात काय गुदगुल्या झाल्या काय. बघितलं का साहेब? धने, तुला समजलं का? वय दादा. बाबांना समजू. बाबा, ही आहे ना आमची छोटीशी बँक आहे. आमच्यासाठी आमचा ग्राहक सगळ्यात महत्वाचा आहे बघा. पण आम्ही ना नेहमी आमच्या ग्राहकांचा विचार करतो. त्यांना जर कधी गरज पडली तर लोनची सुविधा लगेच उपलब्ध करून देतो. ग्राहकांचाच पैसा आम्ही त्यांच्याच फायद्यासाठी वापरतो. व्याजावर कर्ज देतो. आता आमच्या ग्राहकांची काळजी घेणं हे आमचं कामच आहे ना. मग त्यासाठी आम्ही नवीन योजना बी बनवल्यात. एकदा का त्यातल्या एखाद्या योजनेत तुम्ही तुमचा पैसा गुंतवला ना की मग भविष्यात तुमचाच फायदा आहे. आमचा नक्की कसा फायदा होईल? अहो बाबा, मी आहे ना, मी समजा सांगते. तर पहिल्या योजनेत की नाही त्यातल्या कुठल्या बी योजनेत तुम्ही पैसे गुंतवले ना तर तुमचा फायदाच आहे. त्यामुळे आता तुमच्यावर आहे तुम्ही कोणत्या योजनेत तुमचे पैसे गुंतवताय ते. बाबा, तुम्हाला नीट समजलं ना? पोरी, तुझ्या 2 योजनांची मला माहिती सांगितली होतीस ना, त्यात ही माझा 1000 रुपये टाक. आपल्याकडच्या पैशावर जर आपल्याला नफा मिळणार असेल तर त्या पैशाला खिशात घालून कशाला फिरायचंय? त्यापेक्षा मी तुमच्या योजनेत पैसा जमा करतो. लईच भारी सांगितलं बरं का तू. तू जर या आधी जर भेटले असतेस ना, तुझ्या योजनेत सर्वच पैसा गुंतवला असता. घ्या, बघितलं का साहेब? तुमच्या इंग्रजीनं माणसाने तुमच्यापासून लांब केलं होतं. पण इंग्रजीनं परके केलेल्या बाबांना मराठीनं परत एकदा घरात घेतलं. झालं का नाही तुमचं काम बिना इंग्रजीचं? मला खरंच कसं तरी होतंय. आपण ना बंगल्यावरच जाऊया. अगं इथेच तर घर आहे आपलं. तू चल, छान तुला चहा देते, बरं वाटेल तुला. आणि आराम कर जरा वेळ, काही होणार नाही. वहिनी पण नको ना, मला ना खरंच कसं तरी होतंय. तेजू अगं ऐक, माझं काही नाही होत. साक्षी, अरे बाप रे, हिने मला बघितलंय वाटतं. शिट, आता हिला काय सांगू? मी हिच्याकडे गेले होते आणि ही माझ्यासमोर उभी आहे. आता काय करू? तुमचं सगळं बरोबर आहे, पण इंग्रजी काळाची गरज आहे ना. हो साहेब, ह्यो काळ आपण खेचून आणतोय. हो, आपल्या भाषेत काय कमी आहे सांगा बरं तुम्ही? का आपण मराठी बोलायला लाजलं पाहिजे? हा हो साहेब, शिवरायांच्या तळपत्या तलवारीची धार आहे माझ्या माय मराठीला. हो, संतांच्या प्रेमळ शिकवणीची उभ आहे माझ्या माय मराठीला. हो, वाघाच्या काळजाची माझी मराठी. हो, आईच्या ओविडली सुखाची समाधी आहे माझी माय मराठी. शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या घामाची माझी माय मराठी. एकीकडं रांगडी तर दुसरीकडं बोली भाषेच्या गोडव्यानं सजलेली माझी माय मराठी. पराक्रमाचा वारसा आहे माझ्या माय मराठीला आणि इतिहासाचा आरसा आहे माझ्या माय मराठीला. हो, स्वराज्याचं गोंधन आहे माझी माय मराठी. माऊलीचं भजन आहे माझी माय मराठी.
संस्काराचं परंपरेचं रूप आहे माझी माय मराठी. अहो हिची थोरवी जेवढी गाव ना तेवढी कमीच आहे साहेब. मी कीर्तनात ऐकलं होतं माहिती आहे, जगातले कितीतरी देश असेल की ते त्यांची भाषा सोडून दुसरी कुठलीच भाषा बोलत नाही, तरी मी त्यांचं चांगलं चाललंय की. आपलं काय होतं, आपल्याला लोकांच्या घरातलं चांगलं वाटतं पण घरातल्या गोष्टीची आपल्याला किंमत कळत नाही. माझ्या मराठी भाषेचं तसंच झालंय साहेब. मला सांगा साहेब, आपल्याला गंगेचं तीर्थ मिळालं पुन्हा आपल्या आईच्या दुधाची थोरवी आपण विसरलो तर आपली आई आपल्याला माफ करेल का हो साहेब? जगभरातल्या किती जरी भाषा शिकलो तरी ज्या मातीत आपली नाळ पुरली तिचा टिळा आपण कपाळावर अभिमानानं लावला नाही तर काय उपयोग आहे साहेब? म्हणजे आपल्या आईला आपण घराबाहेर काढायचं आणि एका परक्या बाईला मारानं घरात आणायचं. असं जर केलं तर आपली मराठी भाषा, आपली आई आपल्याला माफ करेल का हो साहेब? मराठी भाषा आहे ना, फक्त बोलायची भाषा नाही, ती जगायची भाषा आहे साहेब, आणि ती आपण अभिमानानं मिरवली पाहिजे. मी आता पेपरात वाचलं ना साहेब, आपल्या भाषेला आता तो दर्जा मिळालाय ना, अभिजात भाषेचा दर्जा. हा अभिजात. पण ते अभिजात म्हणून आपण नुसतीच सजवली पण तिचा नाद आपल्या मुखात घुमला नाही तर काय उपयोग आहे साहेब? तुमच्या पतपेढीच्या सगळ्या योजना तुम्ही समजून सांगण्यासाठी आपल्या देखण्या मराठी भाषेचा तुम्हाला आधार घ्यावा लागला ना. आपल्या आजापंजांनी ठेवलेली संपत्ती एखादा माणूस संपवतो, उडवतो ना, तसंच आपण आपल्या हातून आपल्या संतांनी, आपल्या महात्म्यांनी, आपल्या शूरवीरांनी कमवलेली आपल्या भाषेची थोरवी मिरवायची सोडून ते आपण गमवत चाललोय साहेब. हो असं कसं झालं? एक गोष्ट स्पष्ट सांगतो साहेब, माझी मराठी भाषा ना कधीच संपणार नाही. ती काळाच्या छाताडावर बसून टिकून राहील. आणि जोपर्यंत तिच्या आत्म्यावर हल्ला होत राहील ना तोपर्यंत माझी मराठी माय ज्ञानोबा, तुकोबा, नामदेवांसारख्या लेकराला परत परत जन्माला घालत राहील. आणि तुम्ही आम्ही तिला कमी लेखलं म्हणून तिचं देखणे पण कमी होणार नाही साहेब. ती अभिजात होती, हाय, जोपर्यंत ही सृष्टी आहे ना तोपर्यंत ती अभिजातच राहील. कामू, आज सोडायला आलोय तुला, पण रोज रोज नाही आहे, नाहीतर लोकांच्या डोळ्यात दिसेना आपण. येऊ दे की मग, त्यात काय घाबरायचं? अगं पिलू, माझं आता लग्न झालंय ना, मग रोज रोज आपण एकत्र दिसलो ना तर लोक शंका घेतील आपल्यावर. घेऊ दे मग, मला नाही फरक पडत. तू काही येडी झाली का? नानाला आणि सूर्याला कळलं ना तर जीव घेतील माझा. एवढा काय घाबरतोस रे? मला एक गोष्ट सांग, आपल्यात काही नाहीये का? अगं आहे ना, आणि तसं पण तुझं लग्न मोडणार आहे, एवढं लक्षात ठेव. जरा हळू बोल. तसं पण मी तुझी बायको बनणार आहे, त्यात काळजी नको करू तू काय. आणि मी तुला भेटायला पण बोलवणार आणि अख्ख्या गावात फिरवणार तुला. आणि जेव्हा जेव्हा चालताना माझे पाय दुखतील ना तर तुला सोडायला पण बोलवणार. मग बघतेच मला कोण अडवतंय ते. साक्षी, अगं तू इथे? अगं इथे एक पेशंट आहेत, त्यांना ना घरी जाऊन ट्रीट करावं लागतं म्हणून आलेले मी. हो, कोण पेशंट ग? अगं ते हे तू नाही ओळखत त्यांना? अगं नाव तरी सांग मला. वहिनी, नावात काय बरं असेल कोणीतरी. तू त्यांना सोड. तू मला सांग, तू कशी आहेस? कसं चाललंय तुझं? मी एकदम मस्त मजेत आहे. बरं ऐक ना, मी काय म्हणते, इकडे जवळच माझं घर आहे, आपण घरी जाऊयात आणि छान चहा पिऊयात. घरी? घरी कशाला? हा, असं काय करतेस तू? पहिल्यांदाच माझ्या गावात आलीयस, तुला अशी बरी जाऊ देईन मी. तू चल, आपण चहा घेऊयात मस्त. वहिनी मला ना कसं तरीच होतंय, म्हणजे काय करावं ना काहीच सुचत नाहीये. आपण ना एक काम करू, आपण यांना ना आपल्या बंगल्यावर घेऊन जाऊ, मग तुम्ही तिथे चहा घ्या आणि गप्पा मारत बसा, हो ना? अगं हो हो चालेल चालेल, अगं बेस्ट आयडिया आहे. हो हो
चल आपण तुझ्या माहेरी जाऊ. तू जा, चल 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 पटकन. अगं पण साक्षी, तू घरी आली असतीस तर सूर्याची पण भेट झाली असती. अगं मग वहिनी, आपण दादाला ना तिकडेच बोलवून घेऊ, है ना? चल चल चल. तेजू, साक्षी, वहिनी, तू इथं काय करतेय? चल तू. जा आता, नाहीतर तुझा सर परत ओरडेल उशीर झाला म्हणून. ठीक आहे, बाय. बाय. कर्ज तर मिळालं नाही, आता पैशांची जुळवणी कशी करू? काय दाजी, बायकोशिवाय कर म्हणून वाटतं. हा, काही काय दादा, यांना तर माहित बी नव्हतं की मी इथं आले. आहो, तुम्ही इथं काय करता? मी ते तुझ्यासाठी तुझ्यासाठी इथं आलो होतो. तुम्हाला कसं कळलं मी इथे? अगं तुझं सध्याचं वागणं बघता तू नोकरीसाठी अशाच कोणत्या तरी ठिकाणी गेली असशील, ही येडं पण सांगेल. आणि मी तर शहाणा आहे ना, मला लगेच कळलं, मग आलो इथं. नोकरीचा तुझा पहिला दिवस आहे ना, मग तुला हे आपलं ऑल द बेस्ट करायला. हा, ऑल द बेस्ट. लय उशीर केला त्यासाठी. का नोकरी नाही मिळाली? नाही मिळाली ना, तेच बरं झालं. मिळाली, ट्रेनिंगची परवानगी पण मिळाली तिला. लवकरच कामावर पण येणार आहे ती आता. काय झालं, तुम्हाला आनंद नाही झाला का? झाला ना, मला ना खूप आनंद झाला. तुला म्हणालो होतो की नाही, बघ तुला नोकरी नक्की मिळणार आहे. अभिनंदन. थँक्यू. मग फोन आला मला. हा सर, बोला की. तुम्हाला ना गुड न्यूज द्यायची होती म्हणून कॉल केला होता. आमच्या कॉलेजमध्ये ना कॉन्व्होकेशनची तारीख ठरलेली आहे आणि नवीन बॅचच्या कॉन्व्होकेशनमध्ये तुळजाला आहे ना गोल्ड मेडल आणि डिग्री देऊन सन्मानित करणार आहोत. काय सर, लय भारी बातमी दिली तुम्ही. माझं माझं लय मोठं काम हलकं केलंय तुम्ही. तुम्ही तिचा सत्कार करणार आहे ना, हे ऐकून लय भारी वाटतंय बघा सर. तुम्हाला आनंद होईल ना म्हणूनच कॉल केला होता. आणि हो, तुळजाला ह्या कार्यक्रमात हजर राहावं लागेल. काय आहे ना, आमच्याकडे आहे ना माहेरचा पत्ता होता, म्हणून आम्ही पत्र तिच्या माहेरच्या पत्त्यावर पाठवले. तिथून ते पत्र कलेक्ट करा आणि तिच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही डॅडींच्या घरी पाठवलंय ते पत्र? हो का? काही अडचण? नाही नाही, घेतो मी ते पत्र. हां हां, ठेवतो. तेजू, पाणी घे. तुला बरं वाटतंय ना? का सूर्याला फोन करू मी? नाही नाही नाही, आता बरं वाटतंय मला. हो ना, आता बरं वाटतंय. हो ठीक आहे. आता ती पी पी पाणी पी. रिलॅक्स, किती आता. तुळजा तर माहेरात आहे. तिला जर ते पत्र मिळालं तर माझी तिला सरप्राईज द्यायची सगळी मेहनत पाण्यात गेली. काय करू आता? काही होऊ दे, पण ते कार्यक्रमाचं पत्र तिच्या हातात पडण्याआधी मला तिथं पोहोचलं पाहिजे, तर सगळा खेळ बिघडल. पोस्टमन दादा, पत्र. हा, आले.
ही पत्र होय दिली ना, जावा आता तुम्ही. सूर्य तू इथे? ही पत्र घेऊन आलं तुझ्यासाठी. मॅडम, हां सर, सांगा काय काम करायचं? हे सगळं वाचून घ्या, ठीक आहे? आणि ह्याचं काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो. आणि हे सगळं इंग्रजीमध्ये जमेल ना? वय मॅडम, तुम्ही अजिबात वाईट वाटून घेऊ नका. हे नवीन सर आहेत ना, ते बदली होऊन आलेत आणि त्यांचा गावकऱ्यांसमोर अपमान झाला ना, त्यामुळे ते थोडेसे नाराज आहेत. पण तुमच्या भावानं खूप उत्तमरित्या त्यांना समजून सांगितलं बघा. वय पण ह्या सगळ्याचा त्यांनी राग नाही मानला म्हणजे झालं. हां, थोडंसं नाराज आहेत ते, पण मी आहे ना, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुम्ही हे सगळं वाचून घ्या आणि तुम्हाला जर काही समजलं नाही तर मला विचारा, मी सांगेन. चालतंय. हां. हे घ्या, आपल्याकडे जेवढे काही थकीत कर्ज असलेले होल्डर्स आहेत ना, त्यांची सगळी लिस्ट आणि सगळे डॉक्युमेंट्स या फाईलमध्ये आहेत. आता मी माझं काम ना उद्या करेन. ही बाई इथं काय करतेय? शेवटी घराच्या बाहेरपर्यंत आले होते मी, पण तेजूला अनइझी व्हायला लागला ना, म्हणून लगेच निघून आलो. बरं, ही माझी मैत्रीण साक्षी. हा, आम्ही भेटलो की मगाशी. मगाशी काय? मगाशी मी यांना गावामध्ये बघितलं आहे ना. हो अगं. अच्छा. तेजू तू ठीक आहेस ना? हो हो हो, सगळं ठीक आहे. सूर्य ऐक ना, मला घरची फार आठवण येते रे. तेजूची तब्येत पण आता बरी आहे आणि इकडचं सगळं सेट केलंय मी. आणि तुला जर तेजूची काळजी वाटत असेल ना, तर आपण तेजूला आणि छोट्याईला पण घरी घेऊन जाऊयात. तेजू, चालेल ना तुला? हा, मी तुझं तुला कसं सांगू, मी पण तुझी मनापासून वाट बघतो, पण आता नाही मी घेऊन जाऊ शकत. काय काय म्हणालास का? नाही, काय नाही. अगं तुळजा, त्यांना बसव तरी आधी आणि काय हवं नको ते विचार तरी. हा. हो, तू बस, मी चहा आणते. वहिनी मी पण येते. जीजू, त्या दिवशी मी तुम्हाला एवढे मोठी सामानाची जी लिस्ट दिली ना, त्यानंतर माझ्या डोक्यात एक विचार आलाय. काय? मला असं वाटतं की आपण कमी सेटअपमध्ये सुद्धा क्लिनिक सुरू करू शकतो. म्हणजे कसं करायचं? म्हणजे बघा, आपण वेंडरला जे सामान मागवणार ना, तो तेच आणून देईल आपल्याला, म्हणजे आपला खर्च पण वाचेल. आणि बेसिक क्लिनिक सुरू करण्यासाठी आपल्याला टेथोस्कोप आणि एक बीपीचं मशीन लागेल. आणि एकदा काय तुझ्याच्या हातात सगळी सूत्र गेली ना, की मग तीच तुम्हाला सांगेल तिला काय हवंय नकोय ते. या 2 वस्तूमध्ये दवाखाना सुरू होईल? अहो, 2 म्हणजे 2 नाही, त्याच्यामध्ये अजून पण काही वस्तू येतील. म्हणजे इतर ड्रेसिंगचं सामान आणि बेसिक गोळ्या हे सुद्धा येईल ना त्याच्यामध्ये. पण आपण सध्या मोठ्या वस्तू काही मागवायला नको. आणि मला असं वाटतं आधी तुळजाच्या हातात क्लिनिक येऊ दे, तोपर्यंत दवाखाना सुरू होईल. त्याच्यासाठी जे बेसिक सामान लागतं ना, त्याची ऑर्डर मी तुम्हाला देईन. चांगलंय की, मग लगेच लागू आपण कामाला, है ना? येस मॅडम, हे तुळजाच्या कॉलेजमध्ये जे कार्यक्रम होणार आहे ना, त्याचं पत्र आहे. तिला तिकडं डिग्रीचं प्रमाणपत्र मिळणार आहे, पण मला तिला डायरेक्ट तिकडे घेऊन जायचं. पण अडचण अशी आहे, तिला जर मी हे सांगितलंच नाही तर ती येणार कशी तिकडं? ह्याच्यातनं तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. जीजू, ते सगळं माझ्यावर सोडा.